स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सुख आणिक दुःख यांना सांधते आहे. जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. अवंतिका काय झालं? कसं शक्य आहे? पण काय झालंय मला सांगाल का कुणी? अवंतिकाला मॅनेजमेंटने कॉलेजमधून काढून टाकलंय. पण हे कसं करू शकतात ते? काय अधिकार आहे त्यांना? ते नाही करू शकत असं. हे बघ अवंतिका, पण त्याला काही नियम कायदे काही आहेत की नाही? नोटीस नाही, काही नाही. हे बघ अवंतिका, नियम त्यांच्या बाजूनी आहे. एक तर तू टेम्पररी आहेस, त्यामुळे मॅनेजमेंट तुला नोटीस शिवाय काढू शकते. हा अन्याय आहे बाबा. हे सगळं त्या बापूसाहेबांचं कारस्थान आहे. मला तर बाई काळजीच वाटायला लागली. कोणत्याही थराला जातात ही माणसं. मग मी काय करू? अन्याय सहन करू का? नाही ग बाई, नको सहन करूस. त्याला धीराने तोंड दे, पण सावध राहून ना. कशी वागतात ही माणसं? वाटलं होतं का कॉलेजमधली लोकही अशी वागतील असं? कधीच नाही. केवढं कौतुक करायचे, किती प्रोत्साहन द्यायचे मी नवीन काहीही केलं की. तीच माणसं माझ्याशी असं वागतील असं मला. अवंतिका, मला वाटतं कॉलेजमध्ये प्रत्यक्ष जाऊन आलं पाहिजे, तेव्हा कळेल खरी परिस्थिती काय आहे. पण असं कसं करू शकतात ते? हे बघ, अधिकाराचा गैरवापर आहे हा. माझं सगळं करिअर बरबाद होईल शाली. तू शांत हो बरं. आणि शांत काय हो, मला कळलंच पाहिजे मला का काढलं ते. अगं शेवटी तू एक स्त्री आहेस, अशी वागायला लागलीस ना तर समाज नेहमी दाबूनच टाकणार तुला. बाबा मी जाते कॉलेज. काय झालं? काय होतंय ग? काय होतंय? तू 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 आज चल. तू आज चल बरं. तुला सांगितलं तू एक दर्शन करतेस. चल सावकाश, हळू हळू हळू. घे. अगं मला कशाला केलास? अगं मला घ्यायचा होता म्हणून तुलाही केला अर्धा कप. घे. आदिती, रुक्मिणीबाई भेटल्या होत्या मगाशी. अवंतिका तिच्या आईकडे गेली. कशी आहे आता तब्येत तिची? काही म्हणाल्या? बरी आहे पुष्कळच आता. बिचारीला काय काय सहन करावं लागलं. माझ्यासाठी कुठल्या प्रसंगाला सामोरी गेली ती. आणि मला खूप गिल्टी फिलिंग होतं ग. हा देव पण ना चांगल्या माणसांनाच संकटात पाडत असतो. काय करणार बाई, भोग असतात एकेकाचे. हो
पण ते नेहमी आमच्याच वाट्याला का? जे वाईट वागतात ते मात्र ऐशोआरामात राहतात. हे सगळं करून काय झालं सांग ना. शेवटी त्यांच्या मनासारखंच झालं ना. निर्लज्ज. वर आपल्याला त्याच्याकडनं पैसे घ्यावे लागले. आदिती, डॉक्टरांनी काय सांगितलंय? डोकं शांत ठेवायचं, चिडचिड करायची नाही. अगं तू कशाला मागच्या गोष्टी परत उगाळून काढतेस? आई मी नाही विसरू शकत हे सगळं. तुम्ही उगीच त्याच्याकडनं पैसे घेतलेत ग आई. अगं आता झाली चूक, पण त्यावेळेला परिस्थिती अशी होती की काही गत्यंतर होतं का? आई मला स्वतःचीच खूप लाज वाटते ग. ज्या माणसावर जीवापाड प्रेम केलं त्यांनी असा विश्वासघात केला माझा. माझ्या जीवाशी तो असा खेळला आई. मला खूप त्रास होतोय. आई, ते 50,000 रुपये आई मला विकत गेल्यासारखं वाटतंय ग. विकलं गेल्यासारखं वाटतंय. आदिती, सावर स्वतःला. अगं अगं किती त्रास करून घेशील. शांत हो बघू, शांत हो. आई, माझ्या लग्नासाठी आपण दागिने केलेत ना. हो, ते गहाण टाका, वाटल्यास विकून टाका, पण प्लीज त्या नालायकाचे पैसे परत देऊन टाका. मी पाया पडते आई तुमच्या, प्लीज. आदिती, अगं तुझ्या लग्नासाठी पै पै जमून केले ते दागिने. मला नाहीये गरज त्या दागिन्यांची. मला लग्नच करायचं नाहीये. त्याचा काही उपयोग नाहीये आई. प्लीज, मी सांगते प्लीज, ते त्याला देऊन टाका पैसे त्याचे. मी पाया पडते तुमच्या. तू शांत हो बघू. नाही. तू पैसे ते आधी. चल चल बघू. ते बघ, रडू नकोस. मी आणि बाबा करतो काय करायचं ते. तू काही काळजी करू नकोस. तू आराम कर. झोप बघू जरा वेळ. पण झोप. झोप शांतपणे. सावर स्वतःला. ते अजून मला तिथे शब्द आठवतात. अजून मला दिसत ते सगळं बोलणं वाटतं. शशुदा, विसर तू आता हे. हे बघ, स्वतःला सावरण्याचा प्रयत्न कर. शांत हो, शांत हो. शशुदा,
हे बघ शांत हो बाबा. चल झोप चल. चल झोपायला चल. चल चल. अवंतिका, मी येतो कॉलेजमध्ये जाऊन. हा बाबा बाबा मी पण येते ना तुमच्या. नाही नाही, तू काल प्रयत्न केलास तेव्हा आठवतं ना काय झालं ते? एकदम चक्कर आली की नाही? पण बाबा मी ठीक आहे आता. आणि मी तिथे आले ना तर मी त्यांना विचारू शकेन की नेमकं हे बघ, हट्ट करू नकोस. आणि मी जातोय ना, मी आल्यावर तुला सगळं सांगतो ना डिटेल काय झालं ते. आणि मुख्य म्हणजे नोकरी गेली म्हणून अजिबात डिप्रेस व्हायचं नाही. नोकऱ्या 56 मिळतील तुला. नोकरी गेल्याचं दुःख नाहीये मला, पण ज्या पद्धतीने त्यांनी मला काढून टाकलं ना त्याचा मनस्ताप होतो. तर मी जाऊन येतोय ना. आधी प्रिन्सिपलना भेटा बाबा. त्यांना विचारा की अजूनही काही होऊ शकतं का. त्यांना सांगा मी पण येणार होते, पण त्यांना माहीतच आहे म्हणा सगळं. खरं तर प्राचार्यांनी स्वतःचं मत मॅनेजमेंट समोर मांडायला हवं. तुझे प्रोग्रेस रिपोर्ट्स मांडायला हवेत. बाबा प्रिन्सिपलनी तसं केलं तर अजून या सगळ्याचा पुनर्विचार होऊ शकतो. इथे आपण काय झालं असेल याच्या कल्पना करत बसण्यापेक्षा मी जाऊनच येतो ना. हे द्या त्यांना. काय ग काय? मी पत्र लिहिलंय त्यांना. मला माझी बाजू मांडायला हवी आणि मला माझी बाजू मांडण्यासाठी मला नोकरीवरून का काढून टाकलं हे कळलं पाहिजे. तशी विचारणा करा. देतो मी त्यांना. काळजी करू नकोस. तू काळजी घे. येतो मी. ओढा ओढा. आम्हाला माहिती आहे तुम्ही सिगरेट ओढता ती. नाही नाही ते करायला गोष्टी लाज वाटत नाही, आणि बापासमोर सिगरेट ओढायला लाज वाटते. नाही पप्पा, तुमच्या समोर नाही. गुड गुड. संस्कार. हा बरोबर आहे. अरे आपण संस्कार झालेली माणसं आहोत, रीतीभातीची माणसं आहोत. बरोबर आहे. अशा संस्कार वाया जाणार नाहीत आपले. आता मला माहिती आहे वय असतं माणसाचं, चुका होतात माणसाच्या हातून, वाकडं पाऊल पडतं कधी कधी. अरे पण मी तुला लेक्चर काय देत बसलोय? तुझे 2 कामं सेटल करून टाकले, ओके करून टाकले. गुड न्यूज आहे तुझ्यासाठी. गुड न्यूज? हा. कोणती गुड न्यूज आहे पप्पा? एक म्हणजे त्या अवंतिकाची लॉंग ट्रीटमेंट, आणि दुसरं म्हणजे तुझं मोडलेलं लग्न पुन्हा फिक्स करून टाकलं. काय सांगताय काय पप्पा? हा. तुम्ही श्वेताला भेटलात? तिच्या आई वडिलांना भेटलात? काय म्हणाले ते? ती काय म्हणणार आहे? अरे बापूसाहेब गायकवाड म्हणतात मला. तुझ्या होणाऱ्या सासऱ्याला जाऊन भेटलो, सगळं सेटल करून टाकलं. त्यानं सांगितलं की हा मीडियाचा स्टंट आहे म्हणून. त्यानं सांगितलं आपली 2 घराणी एकत्र आली तर राजकारणात आपल्या पार्टीत आपली ताकद वाढणार आहे. हे आपल्याच पार्टीतल्या लोकांना सहन होत नाही, आणि ते त्यांना पटलं. पण पप्पा, या सगळ्या गोष्टींचा पार्टीशी काय संबंध आहे? ते तुला नाही कळायचं. संबंध नसला तरी संबंध आणावा लागतो. अरे म्हणून तर मी तुझा बाप आहे. बरं ते जाऊ दे. तुझं ते डीएनएचं प्रकरण ते सुद्धा सगळं मिटवून टाकलं मी. आता एकदम टेन्शनच गेलं. काय काळजी करायची नाही. आता खुशाल सिगरेट ओढत बसा. हॅलो हॅलो. हॅलो.
हॅलो, कोण बोलतंय? हॅलो हॅलो, कोण बोलतंय? कोण ब्लँक कॉल करतंय? अजित तर नसेल? का कुणालचा मित्र? नाही, अजितच असेल. का करतात हे लोक असं? बरोबर आहे म्हणा, माझंच चुकलं. मी मुकाट्याने अन्याय सहन केला असता तर सगळं सुरळीत झालं असतं. या कानाचं त्या कानाला कळलं नसतं. अजित सांगत होता चांगलं अबॉर्शन कर, पण नाही ऐकलं मी. लढले ना, तिला पण घेतलं माझ्याबरोबर. अविला याचा खूप त्रास झाला. पेपरला छापून ठेवलं, नाव कळलं सगळ्यांना. पण माझ्यावर अन्याय झाला हे कुणालाच जाणवलं नाही. झाली फक्त बदनामी. ज्याच्या घरी चोरी झालीये त्याला सहानुभूती तर नाहीच, पण वरून बदनामीच जास्त मिळाली. हीच वाईट चालीची असेल. चुकतंय माझं कुठेतरी. आईला बरं वाटतंय मी सुखरूप घरी आले म्हणून, पण मला वाटतंय त्यातच माझं बरं वाईट झालं असतं तर सुटले असते कदाचित. मग हा त्रास झालाच नसता. काय करू, किती कोडगी बनू, नाही सहन होत. मला नाही वाटत मी अशा पद्धतीने जगू शकेन. त्यापेक्षा हॅलो, कशी आहे तब्येत? बरी आहे. हे बघ, तू लवकर बरी हो आणि हिंडा फिरायला लाग. तोपर्यंत त्या अजितला आणि त्याच्या वडिलांना कसं करतोय ते बघ. काय करणार आहात तुम्ही? सगळ्यात पहिल्यांदा आमच्या संघटनेने ठरवलंय त्याच्या घरावर मोर्चा न्यायचा आणि मग जमल्यास त्याच्या तोंडाला काळं फासायचं. या राजकारणी लोकांना या गोष्टींनी काहीही फरक पडत नाही. निर्डावलेले असतात ग ते अगदी. आणि अजितचं म्हणशील तर तोंडाला काळं फासायला तो सापडणारच नाही तुम्हाला. अगं, कुठे जाणार आहे तो जाऊन जाऊन? असेल तिथून खेचून काढू. अवघड आहे. हे बघ अवंतिका, तू असं कसं म्हणू शकतेस? तुझ्या बाजूने आम्ही लढा देतोय आणि तू प्रोत्साहन द्यायच्या ऐवजी तू आम्हाला निरुत्साही करतेस. नाही ग देवयानी, तसं नाही. तुम्ही जे काही करताय त्याबद्दल तुमचं कौतुकच वाटतंय मला. आणि माझ्यासाठी तुम्ही जे काही केलं त्याबद्दल मी कोणत्या शब्दात तुमचे आभार मानू हेच कळत नाही मला. आणि मग तरी पण तू असं म्हणतेस? वस्तुस्थितीची जाणीव होत चालली मला. अगं, आपले मोर्चे, संप, सत्याग्रह ह्याचा काही परिणाम होत नाही त्या लोकांवर. राजकीय खेळ्या करून आपले वीक पॉइंट शोधून त्याच्यावर घाले घालणारी माणसं आहेत ती. हे बघ, तरीही आपण त्यांना तोंड द्यायला हवं, सामर्थ्याने सामोरं जायला हवं. तुझं म्हणणं अगदी खरं आहे. पण कधी कधी अशा काही गोष्टी घडतात ना की आपल्याला खूप फ्रस्ट्रेशन येतं. धीरच खचतो आपला. काय झालं असं? मला नोकरीवरनं काढून टाकलंय. काय म्हणतेस काय तू? हे बघ, आम्ही त्यांना जाब विचारणार. अगं, ही माणसं म्हणायची की कोण? नाही, मला जाम संताप येतोय अवंतिका. माझी काय अवस्था झाली असेल बघ. मला समजू शकते, कळतंय मला. हे बघ अवंतिका, तू धीर सोडू नको. नक्की यातून काहीतरी मार्ग निघेल. आजपर्यंत संकटातून मार्ग काढतच चालली आहे मी. पण आशावादी आहे मी. बघूया, निघेल काहीतरी मार्ग.
ते